नमस्कार. आजचं विज्ञानचं क्लासमध्ये सगळ्यांना स्वागत आहे. येस. सो आजच्या क्लासमध्ये आम्ही एक नवीन टॉपिक वरती सिम्युलेशन बघणार आहे. बिफोर दॅट आम्ही काय करूया, MCQ सेशन आमचं काय आहे ते कंप्लीट करूया मन. सो MCQ सेशन कोणत्या टॉपिक वरती? तर लास्ट सेशन मध्ये आम्ही सिम्युलेशन बघितलं होतं, राईट? डिफरन्स बिटवीन नॅचरल फायबर्स अँड मॅन मेड फायबर्स, करेक्ट? सो त्या टॉपिक वरती आम्ही काय करू आज MCQ सेशन बघू आपण. सो एव्हरीबडी इज रेडी? ओके. सो एक मिनिट, माझं स्क्रीन मी आता शेअर करते मन. सो लास्ट क्लास आम्ही डिफरन्स बिटवीन नॅचरल अँड मॅन मेड फायबर्स वरती काय केलं, आमचं सिम्युलेशन बघितलं होतं, करेक्ट? सो आज आम्ही काय करणार आहे, आज आम्ही त्या टॉपिक वरती MCQ सेशन बघणार आहे. ओके. सो फर्स्ट क्वेश्चन आहे बघा, आयडेंटिफाय द नॅचरल फायबर. आयडेंटिफाय द नॅचरल फायबर. सो हे चार ऑप्शन्स काय तुम्हाला दिलेत नाही, त्याच्यामध्ये नॅचरल फायबर कोणचं आहे? पॉलिस्टर, अक्रेलिक, नायलॉन या सिल्क. चार ऑप्शन्स मध्ये कोणचं नॅचरल फायबर आहे? पॉलिस्टर, अक्रेलिक, नायलॉन या सिल्क. सांगा, विच इज द करेक्ट ऑप्शन? ऑप्शन डी. ओके. नेक्स्ट, आयडेंटिफाय द आर्टिफिशियल फायबर. ह्याच्यामध्ये मॅन मेड या फिर आर्टिफिशियल फायबर कोणचा आहे? ऑप्शन ए वूल, ऑप्शन बी कॉटन, ऑप्शन सी सिल्क, ऑप्शन डी एक्सेटेट. ऑप्शन ए वूल, ऑप्शन बी कॉटन, ऑप्शन सी सिल्क, ऑप्शन डी एक्सेटेट. सो ह्याच्या चार ऑप्शन मध्ये कोणचं आर्टिफिशियल फायबर है? एनीबडी? विच इज द करेक्ट ऑप्शन? ऑप्शन कौन सा है करेक्ट वन? ऑप्शन डी. ओके. नेक्स्ट, थर्ड क्वेश्चन. विथ येस, आयडेंटिफाय द प्लांट बेस्ड फायबर. सो हे चार ऑप्शन्स मध्ये एक फायबर प्लांट बेस्ड आहे म्हटलं तर प्लांटला उपयोग करून आम्ही त्याला उत्पन्न करतो या फिर आम्ही यूज करतो. सो विच इज दॅट? विच इज द प्लांट बेस्ड फायबर? एक्रेलिक, जूट, नायलॉन या वूल? एक्रेलिक, जूट, नायलॉन, वूल. प्लांट बेस्ड फायबर कोणचा आहे? प्लांट बेस्ड म्हटलं तर प्लांटला उपयोग करून आम्ही त्याला प्रोड्यूस करतो, ते फॅब्रिक फॅब्रिक तयार करतो या फिर प्लांट मध्ये प्लांटच यूज करून ते फायबर काय होते, उत्पन्न होते. एनीबडी? विच इज प्लांट बेस्ड फायबर? एक्रेलिक, जूट, नायलॉन, वूल. बी, जूट. ओके. नेक्स्ट, फोर्थ क्वेश्चन. Which fiber is made from hair of sheep? सो कोणचं फायबर शीपचं केस घेऊन त्याचा उपयोग करून तयार होते? सिल्क, वूल, पॉलिस्टर या जूट? शीपचं केस घेऊन आम्ही काय करतो, ते शीपचं काय केस राहते ते यूज करून फायबर तयार करतो. इट इज वूल. ओके. नेक्स्ट, फिफ्थ क्वेश्चन. What happens to cotton on burning? आम्ही कॉटनला बर्न केलं तर काय होते? Forms a black hollow bead that can be crushed to black powder. It melts,
produces a fine gray ash, forms a hard cream or black colored bead that cannot be crushed. एक बीड्स कसं राहते माहिती ना, गोल गोल. तसं एक बीड फॉर्म होऊन आणि ब्लॅक कलर पावडर मध्ये आम्ही पण काय करतो, त्याच्यामध्ये पावडर करायला आम्हाला क्रश करायला ते येते आणि मेल्ट होते. ऑप्शन बी. ऑप्शन सी काय सांगते ती, बर्न केल्यानंतर एक ऍश तयार होते. ऑप्शन डी, हार्ड ब्लॅक कलरचं लई जाड बीड तयार होते, बट ते आम्ही पावडर या फिर आम्हाला क्रश करायला नाही येते. सो विच कॅन बी द करेक्ट ऑप्शन? ऑप्शन ए. ओके, लेट्स सी. ओके, नेक्स्ट. व्हॉट हॅपन्स टू नायलॉन ऑन बर्निंग? नायलॉन आम्ही बर्न केलं तर काय होते? सो ऍक्च्युली नायलॉन काय है, इट इज आर्टिफिशियल और मैन मेड. इट इज आर्टिफिशियल और प्लांट बेस्ड या फिर नेचुरल फाइबर. नेचुरल फाइबर है कि और आर्टिफिशियल फाइबर है? आर्टिफिशियल फाइबर, करेक्ट. सो त्याला आम्ही बर्न केलं तर काय होते? इट स्मेल्स लाईक बर्निंग वुड और पेपर. पेपर कवा आम्ही बर्न करतो या फिर लाकडी कवा आम्ही बर्न करतो तसं काय स्मेल येते काय? या फिर एक ब्लॅक कलर बीड सारखं पावडर आम्ही कसं क्रश करतो तसं होतंय, या फिर एक हार्ड जाड ब्लॅक कलरचं बीड होते, त्याला आम्ही क्रश करायला नाही येते. अँड फोर्थ ऑप्शन इज ग्रे ऍश होते रेडी. सो कोणतं असेल ह्याच्यामध्ये? विच कॅन बी द करेक्ट वन? ऑप्शन सी. Okay, let's check. Okay. Next, seventh question. Identify the fiber that melts on burning. So ह्याच्यामध्ये कोणचं फायबर मेल्ट होते? बर्न आम्ही कवा करतो ने तवा मेल्ट कोणचं फायबर होते? कॉटन, पॉलिस्टर, सिल्क या रेयॉन? कॉटन, सिल्क, पॉलिस्टर अँड रेयॉन. कोणचं फायबर बर्न केलो म्हटलं तर मेल्ट होते? So polyester. Okay. Next, eighth question. Which fiber is used as a substitute for silk? कोणचं फायबर आम्ही सिल्कला सबस्टिट्यूट मन यूज करतो? रेयॉन, ऍक्रेलिक, पॉलिस्टर या नायलॉन? रेयॉन, ऍक्रेलिक, पॉलिस्टर या नायलॉन? कोणचं आम्ही यूज करतो? Anybody? It is rayon. Okay. Next, ninth one. Which kind of residue is left when you burn cotton fiber? तुम्ही कवा कॉटन फायबर बर्न करता नाही तेव्हा कसलं रेसिड्यू उरते या लास्ट मध्ये काय उरते बर्न केल्यानंतर? A black hollow bead that can be crushed to black powder, a hard cream or black colored bead that cannot be crushed, no residue, a fine gray ash. एक ब्लॅक कलरचं बीड सारखं येत होते, ते आम्ही ब्लॅक पावडर मध्ये कन्वर्ट करायला क्रश केलं तर ब्लॅक पावडर मध्ये कन्वर्ट होते, आणि एक हार्ड या फिर ब्लॅक कलरचं बीड राहते, त्याला आम्ही क्रश करायला बिलकुल बी नाही येते.
रेसिड्यूच नाही राहते. लास्ट मध्ये फोर्थ ऑप्शन ऍश कलर या फिर ऍश पावडर, ग्रे ऍश येते, ऍश पावडर सारखं येते. सो व्हॉट काइंड ऑफ रेसिड्यू इज लेफ्ट? कसला रेसिड्यू उरते आम्ही कॉटनला बर्न केलो तर? एनीबडी? सो फाइन ग्रे ऍश. ओके. लास्ट क्वेश्चन. Which of the following produces a black smoke on burning? कोणचं प्रॉडक्ट, कोणचं फायबर बर्न केल्यानंतर त्याच्यामध्येच स्मोक येते, ब्लॅक स्मोक येते? रेयॉन, कॉटन, पॉलिस्टर, नायलॉन. ह्याच्यामध्ये कोणचं फायबर ब्लॅक स्मोक प्रोड्यूस करते? पॉलिस्टर. ओके. चेक करू आपण आता तुमची आन्सर्स करेक्ट आहे काय नाही. ओके. तुम्ही काय काय आन्सर्स द्यायला मी इथं टिक केलो, सिलेक्शन केलो. सो दिस इज रॉंग. येस, बाकी सगळं करेक्ट आहे, हे एक रॉंग आहे. सो व्हॉट हॅपन्स टू कॉटन ऑन बर्निंग? इट प्रोड्यूसेस अ फाइन ग्रे ऍश. ग्रे ऍश प्रोड्यूस करते ते. चेक करू करेक्ट आहे का नाही. येस, करेक्ट आहे बघा. ओके. सो समजलं सगळ्यांना? इज इट क्लिअर? ओके. सो आता आम्ही आज नवीन टॉपिक वरती सिम्युलेशन बघू आपण. येस, विच इज दॅट आम्ही आज मिक्सचर्स वरती काय करू, सिम्युलेशन बघणार आहे. ओके. बट बिफोर दॅट आम्हाला काय महत्व करून घ्यायचं इम्पॉर्टंट आहे. मिक्सचर म्हटलं तर काय, मिक्सचर मध्ये कोणची टाइप्स राहते ती. सो पहिलं आम्ही वर्ड वॉल ऍक्टिव्हिटी बघूया मिक्सचर अँड इट्स टाइप्स वरती. मिक्सचर अँड इट्स टाइप्स वरती पहिलं आम्ही वर्ड वॉल ऍक्टिव्हिटी बघू आपण. सो एव्हरीबडी रेडी? आता मी माझं स्क्रीन शेअर करते. येस, सगळ्यांना स्क्रीन दिसाले? सो लेट स्टार्ट. व्हॉट इज अ मिक्सचर? मिक्सचर म्हटलं तर काय, या फिर नॉर्मल लँग्वेज मध्ये म्हटलं तर मिश्रण म्हटलं तर काय? Mixtures are created when two or more elements or compounds combine without a chemical reaction. The components may not have to mix in a particular ratio to make a combination. सो ह्याचा अर्थ काय आहे? मिश्रण म्हटलं तर काय, ह्याच्यामध्ये दोन या फिर दोनच ज्यादा एलिमेंट्स या कंपाऊंड्स आम्ही एकाकडे घेऊन त्याला एक दुसऱ्यामध्ये मिक्स करतो. मिक्स केल्यानंतर ते ऍक्च्युली काय राहते, एक फिजिकली आम्ही काय करतो, हे मिक्स करतो. त्याच्यामध्ये केमिकल रिएक्शन बिलकुल भी नाही आहे. हे केमिकल रिएक्शन नाही राहते मिक्सचर मध्ये. ओके. आम्ही फिजिकली काय करतो, दोन या फिर दोन से जास्त एलिमेंट्सला घेऊन एकमेकांना काय करतो, कंबाईन करून सोडतो, मिक्स करून सोडतो, आणि ह्याच्यामध्ये केमिकल रिएक्शन बिलकुल भी नाही राहते. ओके. The components may not have to mix in a particular ratio. So आम्ही कोणची कोणची components या फिर elements घेऊन आम्ही त्याचा एक मिक्सचर तयार करतो ने, त्याच्यामध्ये स्पेसिफिक काय बी मेजरमेंट्स नाही आहे. पाहिजे तर असेल, नाही तर नाही, असं पर्टिक्युलरली एक फिक्स्ड रेशिओ राहावं सगळी एलिमेंट्स मन, असं कुठं बी कंपल्शन नाही आहे. कॉम्बिनेशन करायला असं फिक्स्ड रेशिओ राहावं म्हणून काय बी कंपल्शन नाही आहे. राहिला तर ओके, नाही राहिला तर पण चालते. ओके. फॉर एक्झाम्पल आता मला निंबूचं पाणी पाहिजे. आता मी काय करतो, एक ग्लास मध्ये
निंबू काय करतो, निंबूचा रस घालते, नंतर थोडं मीठ, पाहिजे तर थोडस साखर घालतो. यस और नो? आता मी केवढं पाणी घेतलं, केवढं लिंबूचा रस घातलो, केवढं साखर घातलो, केवढं मीठ घातलो, त्याच्यामध्ये काय पण फिक्स्ड रेशिओ आहे काय? बिलकुल भी नाही. यस और नो? ते पण एक मिक्सचरच आहे. आम्ही इकडे काय घेतलो, 3 या फिर 4 एलिमेंट्स घेऊन आम्ही काय करतो, एक मध्येच सगळं मिक्स करून सोडतो. यस और नो? येस. नेक्स्ट. These are categorized into two, that is homogeneous and heterogeneous mixtures. सो मिक्सचर्स मध्ये आणि आम्ही काय करतो, दोन टाइप्स मध्ये त्याला डिवाइड करतो, दोन टाइप्स मध्ये त्याला डिवाइड करतो. सो दोन मिक्सचर्स राहते, एक आहे होमोजिनियस, दूसरा है हेट्रोजिनियस मिक्सचर्स. ओके. सो होमोजिनियस मिक्सचर्स म्हटलं तर काय, त्याच्यामध्ये काय होते, homogeneous mixtures are mixtures in which the mixed components are uniformly distributed throughout the mixture. So homogeneous mixtures मध्ये काय होते, त्याच्यामध्ये काय मिक्सचर आम्ही तयार करतो नाही, त्याच्यामध्ये काय कॉम्पोनेंट्स असते, ती काय मी एलिमेंट्स घेतो ने त्यांनी युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड राहते. म्हटलं तर इक्वली पूर्ण मिक्सचर मध्ये, पूर्ण मिश्रण मध्ये ते सगळी एलिमेंट्स इक्वली सगळ्याकडे डिवाइड होऊन जोडते ती, या फिर इक्वली काय होते, डिस्ट्रीब्यूट होऊन सोडते ती. ओके. इथं बघा तुम्हाला दिसतंय, होमोजिनियस म्हटलं तर सॉलिड मध्ये काय ब्रास आहे, हे पण एक तरच होमोजिनियस मिक्सचर. लिक्विड मध्ये कॉफी काय असते बघा, आणि गॅस मध्ये एअर. येस, एअर. पार्टिकल्स बघा कसं राहतात, इक्वली सगळ्याकडे काय होतंय, डिवाइड होऊन सोडते. येस. एक करेक्ट पॅटर्न मध्येच आहे हे बघा, हाय की नाही, एक करेक्ट पॅटर्न मध्ये आहे. करेक्ट. कॅन यू सी? येस. सो करेक्ट पॅटर्न मध्ये त्यांनी काय होते, इक्वली डिस्ट्रीब्यूट होऊन सोडते, सगळ्याकडे डिस्ट्रीब्यूट होते, त्याला आम्ही होमोजिनियस मिक्सचर म्हणून सांगतो. Next, heterogeneous mixtures are types of mixture in which all the components are thoroughly mixed and all the particles can be seen under a microscope. So heterogeneous mixtures मध्ये काय होते, आम्ही मायक्रोस्कोप अंडरच सगळं पार्टिकल्स बघायला येते. ओके. हेट्रोजिनियस मिक्सचर मध्ये सगळी काय कॉम्पोनेंट्स राहते, आम्ही परफेक्टली मिक्स करतो आणि एकामेकांना ते फुल्ली कंबाईन होऊन सोडते ते. आम्ही मायक्रोसॉफ्ट घेऊनच ते पार्टिकल्स बघायला आम्हाला येते, नाहीतर नाही येते, या फिर डिवाइड करायला पण नाही येते. तर इकडे बघा, हेट्रोजिनियस मिक्सचर्स, चॉकलेट चिप कुकीज, पिझ्झा, सँडविच, टॉस सलाड, सोडा विथ आईस, हे सगळी काय आहे, हे हेट्रोजिनियस मिक्सचरची एक्झाम्पल आहे. आम्हाला मिक्सचर मध्ये कोणकोणची एलिमेंट्स आहे डिफरन्शिएट करावं म्हटलं तर मायक्रोस्कोप घेऊनच करावं. सो इकडे बघा, होमोजिनियस आणि हेट्रोजिनियस मध्ये, होमोजिनियस कसं इक्वली पार्टिकल्स डिस्ट्रीब्युटेड आहे बघा युनिफॉर्मली. हेट्रोजिनियस बघा, एकाकडं एक आहे, दुसऱ्याकडं आणि दुसरं आहे. येस. इकडं तुम्ही बघितलं तर दोन एलिमेंट्स काय होले, ते युनिफॉर्मली एकामेकांना एकामेकांमध्येच त्यांनी डिस्ट्रीब्यूट होऊन सोडले, या फिर बसून सोडलेत युनिफॉर्मली. येस. बट हेट्रोजिनियस मध्ये तसं नाही आहे. कॅन यू सी डिफरन्स आहे बघा. येस. सो इकडं आम्ही काय शिकलो, मिक्सचर म्हटलं तर काय, मिक्सचर्स मध्ये दोन टाइप्स राहतात. करेक्ट. सो त्याचं मीनिंग आम्ही इकडं बघितलो. इज इट क्लिअर? सगळ्यांना समजलं ह्याचं मीनिंग? ओके. सो आता दुसरा वर्ड वॉल ऍक्टिव्हिटीला जाऊ आपण. एक मिनिट. सो आता मी माझं स्क्रीन शेअर करते म्हण बघा. येस. सो मी इथं हे सगळी काय आयटम्स आहे, आम्हाला होमोजिनियस आणि हेट्रोजिनियस दोघांचं मध्ये आम्ही काय करावं, त्याला डिवाइड करावं. ओके. सो फर्स्ट बघा, ऑरेंज ज्यूस.
ऑरेंज ज्यूस कसं राहते? ऑरेंज ज्यूस म्हटलं तर काय? ते एक होमोजिनियस मिक्सचर आहे. होमोजिनियस ह्याच्यामध्ये पार्टिकल्स राहते, ते पूर्ण असं आम्ही काय करून सोडतो, पार्टिकल्स युनिफॉर्मली डिवाइड होऊन सोडते ती. ओके. नेक्स्ट, सोया सॉस. सोया सॉस कुठे येते? सोया सॉस हे पण एक हेट्रो सॉरी होमोजिनियस मिक्सचर आहे. नंतर लोशन. लोशन कुठे येते? लोशन पण त्याच्यामध्ये काय राहते? ते पण एक होमोजिनियस मिक्सचर राहते. काय राहते? होमोजिनियस मिक्सचर. सिरप काय असेल एनीबडी? सिरियस काय सॉरी सिरप काय असेल? होमोजिनियस की हेट्रोजिनियस? सिरप मध्ये होमोजिनियस आहे काय हेट्रोजिनियस आहे एनीबडी? सिरप पण एक होमोजिनियस मिक्सचर आहे. नेक्स्ट, गार्बेज. गार्बेज कुठं येते? गार्बेज ते एक हेट्रोजीनियस है. हेट्रोजीनियस मिक्सचर. नेक्स्ट, केचप. केचप. केचप कुठे येते एनीबडी? केचप कुठे येते? केचप कुठे येते? ते पण होमोजिनियस मिक्सचर मध्ये येते. सो होमोजिनियस मिक्सचर्स मध्ये तुम्ही काय पार्टिकल्स घेता ना, ते फुल्ली मिक्स होऊन सोडतात. आम्ही डिफरन्शिएट करायला नाही येते इझिली पार्टिकल्सचं डिफरन्शिएट करायला इझिली नाही येते. बट हेट्रोजिनियस मिक्सचर मध्ये आम्ही डिफरन्शिएट करायला आम्हाला येते. ओके, फिजिकली आम्ही डिफरन्शिएट करायला आम्हाला येते. नेक्स्ट, लिक्विड सोप. हे पण एक होमोजिनियस मिक्सचर आहे, बिकॉज आयटम्सला सेपरेट करायला नाही येते. सँड अँड वॉटर, इट इज हेट्रोजिनियस, बिकॉज आम्ही पाणी आणि सँडला डिफरन्शिएट करायला इझिली येते. मिल्क. मिल्क कुठे येते? ते पण एक होमोजिनियस आहे. नंतर एअर. एअर कुठे येते? इट इज होमोजिनियस. नेक्स्ट, पिझ्झा. पिझ्झा कुठे येते? पिझ्झा एक हेट्रोजिनियस आहे. करेक्ट. नेक्स्ट, ऑइल अँड विनेगर. ऑइल अँड विनेगर कुठे येते? ऑइल अँड विनेगर ते एक हेट्रोजिनस मिक्सचर आहे. नेक्स्ट, सलाड. सलाड कुठे येते? ते पण एक हेट्रोजिनियस मिक्सचर आहे. करेक्ट. सो फिजिकली आम्ही काय करावं, डिवाइड करायला येते पार्टिकल्स, आणि मायक्रोस्कोप घेऊन बघावं लागते है ना. मिक्स्ड नट्स. मिक्स्ड नट्स कुठे येते? मिक्स्ड नट्स ते पण एक हेट्रोजिनियस मिक्सचर आहे. नेक्स्ट, चिकन नूडल सूप. सो सूप सगळ्यांना आवडते. इज इट युअर फेवरेट? येस, ते पण समजून घ्या, ते पण एक हेट्रोजिनियस मिक्सचर आहे. नंतर सॉल्ट वॉटर येत. सॉल्ट वॉटर काय असेल? सॉल्ट वॉटर ते एक होमोजिनियस मिक्सचर आहे. ह्याच्यामध्ये पार्टिकल्स पूर्ण एक दुसऱ्यामध्ये मिक्स होऊन सोडते. ब्लड. ब्लड पण होमोजिनियस मिक्सचर आहे. आइस अँड वॉटर ते एक हेट्रोजिनस आहे. अँड लास्टली, स्पॅगेटी, कुकीज अँड आईस्क्रीम. स्पॅगेटी तर हेट्रोजिनियस, आईस्क्रीम पण हेट्रोजिनियस. सो आमची आन्सर्स चेक करू. येस, सगळी करेक्ट आहे. तो आय होप सगळ्यांना समजलं होमोजिनियस आणि हेट्रोजिनियस दोघांमध्ये कोणची मिक्सचर्स येते मन. इज इट क्लिअर? 1 मिनिट, सॉरी. येस, सगळ्यांना समजलं. ओके.
सो हे आमचं ह्या वर्षचं फर्स्ट क्लास होत. सो आय होप सगळ्यांना हे वर्ष चांगलं हेल्थ, चांगलं सक्सेस, सगळी तुमचं विशेष पूर्ण करते म्हणून घेतो. सगळ्यांना 2026 एक चांगलं वर्ष राहू दे म्हणून घेतो. अँड विश यू हॅपी न्यू इयर. आय होप सेफ इयर फॉर एव्हरीवन. सो आजचा क्लास आम्ही इकडंच संपवा. मग नेक्स्ट क्लास